नमस्कार, मी पायल. सिटी न्यूज मध्ये मी आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. जननी 2 अभियान अंतर्गत सिटी मैत्रीण व महिलांचा कार्यक्रम संपन्न. पिकअप वाहनासह 8 गोवंश जप्त, विशेष पथकाची कारवाई. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा. चौकात ट्रक पडला बंद, नो एंट्रीमध्ये वाहनांची एंट्री. वाडेगाव येथे महिला सशक्तीकरणासाठी विशेष मार्गदर्शन. पोलीस विभागाद्वारे आयोजित जननी 2 अभियानांतर्गत गुरुवारी पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रीणसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लवकरच सिटी चॅनलवरून करण्यात येणार आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पोलीस विभागाद्वारे महिलांच्या सबलीकरणासाठी जननी 2 अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांमध्ये सुरक्षेसह कायद्याचे ज्ञान वाढविण्यात येणार आहे. महिला महाविद्यालयातील युवती विद्यार्थिनींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या जननी 2 अभियानांतर्गत गुरुवारी पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, ठाणेदार विलास पाटील उपस्थित होते. यावेळी आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रीण संयोजिकासह महिला उपस्थित होत्या. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी महिलांनी संवाद साधला. लवकरच या कार्यक्रमाचे प्रसारण सिटी चॅनलवरून करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत एका बोलेरो पीक वाहनासह 8 गोवंशांना जप्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षकाद्वारे गठीत विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करीत एक पिकअप व्हॅन पकडले. या पिकअप व्हॅनमध्ये अत्यंत निर्दयतेने 8 गोवंश कोंबण्यात आले होते. एसपींच्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की एका पिकअप व्हॅनमध्ये कत्तलीसाठी गोवंश आणण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारावर सापळा रचून पथकाने एक बोलेरो पिकअप व्हॅन व 8 गोवंश जप्त केले. या कारवाईत जवळपास 4 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई एसपीच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व सहकाऱ्यांनी केली. पोलीस विभागाद्वारे महिलांच्या सशक्तीकरणासाठी जननी 2 अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाडेगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पोलीस प्रशासनाद्वारे जिल्ह्यात महिला सशक्तीकरण अंतर्गत जननी 2 अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला शहरासह ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बाळापूर पोलीस स्टेशनद्वारे वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयात जननी 2 जनजागृती अभियान राबविण्यात आला. या कार्यक्रमात जवळपास 3000 युवती व महिलांनी उत्साहात सहभाग घेतला. यावेळी महिला व युवतींना सक्षम कसे बनवावे, नवीन कायदे, पोलीस ॲप, पोलिसांनी जाहीर केलेले मोबाईल टेलिफोन नंबर आदींची माहिती देण्यात आली. यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एसडीपीओ सोहेल शेख, ठाणेदार विनोद ठाकरे, एपीआय वैभव पाटील, पीएसआय कराडे मॅडम, शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी रवींद्र अहिरकर, बाळकृष्ण इंगळे, मोहन खंडारे, देशमुख बापू, संजय वाघ, धनराज किरसान यांनी परिश्रम घेतले. सध्या जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाहता नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या सूचनेनुसार रविवार 15 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्या अनुषंगाने पूरस्थिती आणखी वाढू शकते. जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अकोला तालुक्यामधील पूर्णा नदीवरील म्हैसांग, कपिलेश्वर, वडद, गांधीग्राम, धामणा, गोपालखेड, रामगाव जवळील मोठा नाला, अकोट तालुक्यामधील पूर्णा नदीवरील केळीवेळी, गोपालखेड, पठार नदीवरील वरुड जवळका, पनोरी, पडसोत, तेल्हारा तालुक्यामधील गौतमा, विद्रुपा नदीवरील व पूर्णा नदीवरील वांगेश्वर, तळेगाव पातुर्डा, तळेगाव वडनेर, वरुड वडनेर, बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराडे, हातरून, अंदुरा, हाता, पातूर, बोर्डीवरील नदी पातूर, मन नदीजवळील वहाळा, तुलंगा बुद्रुक, निर्गुणा नदीजवळील पिंपळडोळी, दिग्रस, बाबुळगाव, बार्शी टाकळी तालुक्यातील काटेपूर्णा नदीवरील महान, तिवसा, बुद्रुक, दोनद, राहीत, साहित, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा, काटेपूर्णा नदीवरील पोही, रंभापूर, जितापूर खेळकर, सोनोरी, ब्राह्मी, कार्ली, कवठा, उनखेड, तुरखेड, माणा या गावातील व त्या गावाजवळील नद्या अतिसंवेदनशील असून याबाबत नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मौसम विभाग ने 6 तारखेला एक ॲडवायझरी जारी केली होती. त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यामध्ये 6 तारीखपासून 9 तारीखपर्यंत लाईट रेन आणि हेवी रेनची त्यांनी आशंका व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने हे जे अनुमान आहे ते खरे साबित झालेले आहे आणि कालपासून अकोला जिल्ह्यामध्ये सतत पावसाची सुरुवात आहे. अकोला जिल्ह्यामध्ये पूर्ण वर्षमध्ये जवळपास 700 mm पाऊस होते. त्यापैकी आतापर्यंत 290 mm पाऊस पडलेला आहे. जवळपास 126% पाऊस आतापर्यंत जे पडत आहे त्याच्या पडलेला आहे. या अनुषंगाने मी सर्व आपले जे नागरिक आहेत त्याच्याचं निवेदन करतो की 2-3 दिवस जेव्हापर्यंत खूप जास्त पाऊस आहे तर जितके वॉटर बॉडीज आहे, जलसंधारणचे स्टोरेज आहे, नदी आहे या नाले आहे त्याच्या जवळ जाऊ नये आणि आमचे जे लहान बाळ या मूल आहे त्याच्याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. आज जसा वाडेगाव आणि बालापूरमध्ये थोडासा पाणी जास्त आहे तो सर्व नागरिकांचं हे निवेदन आहे की जितकी वॉटर बॉडीज आहे, जितके जलसंचय संधारणचे साठे आहे, जलयुक्त शिवार अभियान या आधार कामामध्ये आम्ही जितके साठे निर्मिती केलेली आहे त्याच्याबाबत विशेष दक्षता घ्यावी आणि 2 दिवस थोडासा अति आवश्यक कार्य आहे तो थोडासा घरातून बाहेर पडा. अदरवाईज शहरातील प्रमुख मार्गावर जड वाहनांना प्रतिबंध असताना वाहतूक होत असून असेच एक जड वाहन अग्रसेन चौकात बंद पडल्याने वाहतूक बाधित झाली होती. अकोला शहरातील मार्गावर वाढत चाललेले अपघातांचे प्रमाण पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीला प्रतिबंध घातला. परंतु त्यानंतरही शहरातील प्रमुख मार्गावर जड वाहनांची वाहतूक बेधडकपणे करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी अकोला येथील अग्रसेन चौकावर एक ट्रक अचानकपणे बंद पडला. हा ट्रक ऐन चौकात बंद पडल्याने या चौकाची वाहतूक ठप्प झाली होती. एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक शहरातील प्रमुख मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीला प्रतिबंध लावित आहेत, तर दुसरीकडे प्रमुख चौकात तैनात रहदारी कर्मचारी जड वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे शेवटी हा प्रकार काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील प्रमुख मार्गावर प्रतिबंधित वेळेत जड वाहनांची होणारी वाहतूक चिंतेचा विषय बनला आहे. अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एका प्रश्नावरून नगरसेवकात बाचाबाची झाली. शेवटी महापौरांनी मध्यस्थी करीत समेट घडविला. सभेतील या राड्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शिक्षण विभागाला 2002 ते 2014 पर्यंतच्या कालावधीत प्राप्त कोट्यांवधीच्या निधीची चौकशी करण्यासोबतच शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी प्रशासनाकडे सादर केलेल्या पदावनतीच्या अर्जावर निर्णय घेण्याची शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी मागणी करताच काँग्रेस व एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृह डोक्यावर घेतले. एमआयएमचे नगरसेवक मोहम्मद मुस्तफा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेले शिवसेनेचे नागरिक शशी चोपडे व इतर नगरसेवक मोहम्मद मुस्तफा यांच्या अंगावर धावले. सभागृहातील राडा पाहून महापौर विजय अग्रवाल यांनी 20 मिनिटांसाठी सभा स्थगित केली. सभागृहातील वातावरण निवडल्यावर महापौर विजय अग्रवाल यांनी नगरसेवकांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मनपा प्रशासनात सर्व जाती समूहातील अधिकारी कर्मचारी सेवारत आहेत. त्यांच्या कामकाजावर टीका आरोप करणे म्हणजे त्यांच्या जाती व्यवस्थेचा अपमान करणे असा अर्थ होत आहे. राजेश मिश्रा यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्यच आहेत, त्यांना खोडून काढता येत नाही. सभागृहात घडलेला प्रकार निंदनीय असून यापुढे असा प्रकार होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. गौरक्षण रोडवरील रामालय अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून दिवसाढवळ्या 2.5 लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गौरक्षण रोडवरील रामालय अपार्टमेंटमधील रहिवासी रितेश लोढा यांच्या फ्लॅटमध्ये गुरुवारी दुपारी कुणीही नसताना अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याची चैन, अंगठी आणि काही दागिने होते. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर खदान पोलिसांना माहिती देण्यात आली. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर डॉग स्क्वॉड युनिटलाही बोलवण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू केली होती. या प्रकरणातील चोरट्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. आज मेरे घर में चोरी हुई है करीब 1:30 से 2 बजे के बीच में, जिसमें मेरा कुछ कैश और कुछ सोना चांदी मिला के ऐसा 2 से 2.5 लाख रुपए का सामान चोरी हुआ है, जिसकी और पुलिस में कंप्लेंट करी हुई है। इसमें क्या क्या गया है सर? उसमें कुछ कान के ईयर रिंग, अंगूठी, ऐसा सब, कान की ईयर रिंग, अंगूठी और बांगड़ी, चूड़ी ऐसा मिला के सामान गया हुआ है। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणाचा जलसाठा वाढत चालला आहे. सध्या धरणाच्या जलसाठ्यात 15% वाढ झाल्याने सांगण्यात येत आहे. मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने काठीपूर्णा धरणात जेमतेम जलसाठा संचयित झाला होता. त्याचा परिणाम यावर्षी पाणी पुरवठ्यावर झाला होता. अल्प जलसाठा शिल्लक असल्याने अकोला शहराला आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. संपूर्ण उन्हाळ्यात याच पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात आला. मे-जून महिन्यात केवळ 1.18% जिवंत जलसाठा शिल्लक होता. जून महिन्याच्या शेवटी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने या साठ्यात अल्प वाढ झाली होती. जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असून गत 5 दिवसांपासून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गुरुवार 12 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता या धरणाची जलपातळी 14.65% पर्यंत पोहोचली. गुरुवारी सकाळी 8:30 वाजता हा जलसाठा 12.90% होता. सायंकाळपर्यंत यात 1.75% वाढ झाली. पाऊस सुरूच असल्याने रात्री या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पातूर तालुक्यातील मोरणा धरणात 11.86% वाढ झाली असून निर्गुणा धरणात 10.57% जलसाठा होता. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाचा जलसाठा 21% एवढा होता. तेल्हारा तालुक्यातील वान धरणात 59.34% जलसाठा होता. या धरणातील जलवाढ अत्यंत अल्प आहे. शेगाव-अकोट मार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर गतिरोधक लावण्याच्या मागणीकरिता स्थानिक महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला. अकोट मार्गावरील उड्डाणपुलावर गतिरोधक बनविण्याच्या मागणीकरिता परिसरातील महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेगाव ते अकोट मार्गावर उड्डाणपुलाचे निर्माण कार्य पूर्ण करून 24 जानेवारी 2016ला वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर हा उड्डाणपूल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनला. या पुलावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. शेगाव ते अकोट जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपुलाच्या उतारावर कोणतेही गतिरोधक बनविण्यात आले नाही. या मार्गावर अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बनविण्याच्या मागणीकरिता महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. या कारणाने काही वेळाकरिता वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून रास्ता रोको करणाऱ्या महिलांची समजूत काढून हा रास्ता रोको थांबविला. गतिरोधक न बनविल्यास आगामी 18 जुलैला तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. शेगाव उड्डाणपुलाच्या अकोट रोडकडील भागावर गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. इथं बहुत लोकांचा जीव गेलेला आहे. मागील 15 दिवसात दर हप्त्या परत लोकांचे जीव जात आहेत. यामुळे लोकांचे अपघात टाळण्यासाठी आम्ही वारंवार
संबंधित अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुंबटी झिजवत आहे। त्यांना खूप सारे निवेदन वगैरे दिलेले आहेत। इथं लोकवस्ती असल्यामुळे वर्दळ लोकांची खूप जास्त असते। तसेच शालेय विद्यार्थी सुद्धा इथून ये जा करत असतात। त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष बोलवून या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढू 7 दिवसाच्या आतमध्ये। जर हा तोडगा नाही निघाल्यास आम्ही यापेक्षाही अधिक तीव्र प्रकारचे रस्ता रोको आंदोलन करणार। अकोला हज टूर्सच्या वतीने शहरातील लक्कडगंज परिसरात हज यात्रेकरूंसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हज यात्रेकरूंना मार्गदर्शनही करण्यात आले। ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांना जीवनात यश मिळाले आहे, याबाबत कोणाचेही दुमत राहणार नाही। श्रद्धा व सबुरीची भावना हज यात्रा करीत असताना सुद्धा कायम ठेवावी असे मोहम्मद सलीम यांनी म्हटले। ते स्थानिक कोहिनूर फंक्शन हॉल लक्कडगंज अकोला या ठिकाणी दिनांक 12 जुलै रोजी 10:30 ते दुपारी 3 वाजता दरम्यान आयोजित केलेल्या हज यात्रेकरूंना लसीकरण विशेष शिबिरात बोलत होते। पुढे मोहम्मद सलीम यांनी हज यात्रेकरूंना मार्गदर्शन सांगितले की हज यात्रा करताना हाजीच्या पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात। त्या पवित्र स्थळांचे पवित्र अल्लाहदायी व मन प्रसन्न करणारे आहे। सदर पवित्र स्थळांचा संबंध इस्लाम आणि नबी हजरत मोहम्मद यांच्याशी आहे। आपणास या पवित्र स्थळांना भेटी देताना असे वाटेल की आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे। अकोला हज टूर्स मागील 24 वर्षापासून हज यात्रेचे यशस्वीपणे आयोजन करीत असून हजारो लोकांना हज यात्रा घडवून त्यांनी अकोला शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे। या टूर्सद्वारा हज यात्रेकरूंची सेवा करण्याचे सौभाग्य अकोला हज टूर्सला लाभले आहे। अकोलासह देशातील अनेक मोठ्या शहरातील हज यात्रेकरूंची त्यांच्या उत्कृष्ट सेवेकरिता मने जिंकली आहेत। सर्व हाजी त्यांना आशीर्वाद देत आहेत। यावेळी हाजी मुफ्ती रहमतुल्ला कासमी, तुफैल अहमद, कारी मसूद अहमद, मोहम्मद अब्दुल अजीम फलाई, मोहम्मद सलीम, मोहम्मद हबीब साहिबान आदी प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये हज यात्रेला जाणाऱ्यांना टीटी सहित मेनिंजायटिस, स्वाइन फ्लू व पोलिओची औषधी देण्यात आली। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुजल्लिम भाई, रिजवान भाई, नईम भाई, एइया पठाण, सलीम भाई, जिशान भाई, मोहम्मद तौसीफ, अमन अब्दुल्ला, अब्बू बकर सिद्दीकी, अयाज खान, युसुफ खान, कारी मुसद खान, जाकीर सर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले। जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चौहान सहित सहकारी चिकित्सक आणि परिचारिका यांनी सेवा दिली असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे। आरआरसी न्यूजसाठी अकोला महाराष्ट्र युसुफ शेख यांची विशेष रिपोर्ट। अकोला हज टूर्स अकोला द्वारा इस साल हज बैतुल्लाह के लिए मक्का मदीना तमाम हाजी अपने अपने समय के अनुसार 17 और 18 जुलाई को नागपुर और बम्बई से जा रहे हैं। ये अल्लाह तबारक ताला का बहुत बड़ा करम है। और इसी संबंध में कल 12 जुलाई को कोहिनूर फंक्शन हॉल में हाजियों के लिए एक ट्रेनिंग कैंप आयोजित किया गया था, जहां पर तमाम हाजियों को उलमा कराम और जानकारों ने हज संबंधित पूरी जानकारी दी। और कल ही के दिन गवर्नमेंट हॉस्पिटल द्वारा टीकाकरण भी पूरी तरह कामयाब रहा। इस संबंध में हमारी तरफ से एक ही संदेश है कि तमाम लोग, जिन लोगों ने किसी भी टूर में कमेटी में जाने के लिए पैसे भरे हैं, अल्लाह ताला उनकी मुराद को पूरा करे, उन्हें कामयाब करे और तमाम लोगों को हज बैतुल्लाह नसीब करे। और हम लोगों की जिम्मेदारी है, जो लोग हज के लिए जा रहे हैं, कि वो वहाँ जाकर अल्लाह ताला से दुआ करें कि अल्लाह दुनिया में अमन, शांति और अपने जगत गुरु मोहम्मद पैगंबर के लाए हुई शिक्षा को पूरी दुनिया के अंदर नाफिज करे। ईमान वाले को हमको भी दुआ की बरकत से पता नहीं किसकी दुआ लग गया, आज के लिए कबूल करे। अल्लाह हर ईमान वालों को आज के लिए कबूल करे और वहाँ जाके दुआ करेंगे अपने मुल्क के लिए, हिंदुस्तान के लिए, खास तौर से पूरे हिंदुस्तानियों के लिए। अल्लाह इस मुल्क में शांति कायम रखे और भाईचारे के साथ रहे। अभी तो कुछ टारगेट नहीं मालूम, लेकिन और अलग अलग प्लान है उनकी, अलग तारीख है। कोई नागपुर से, कोई मुंबई से। हमारे साथ 2-2.5 लोग हैं। आपका कौन सा टूर बोल रहे? एकरा और टूर सुपर टूर्स। यहाँ का माहौल आप लोग तो देख ही रहे हैं कि हाजी लोग जो है इंजेक्शन और टीका कराने के लिए यहाँ पर जमा हुए। अल्हम्दुलिल्लाह इस मुक़द्दस सफ़र हज की तैयारी शुरू है
और अल्हम्दुलिल्लाह हुज्जाज इकराम यहाँ पर काफ़ी मसरत में पाए जा रहे हैं। ये साहिब इस्तिताअत पर जो हज फ़र्ज़ है वो अहम फरीज़ा जो है उसका आगाज़ अदा होने जा रहा है। सलामती रहे, शांति रहे, ऐसी दुआ वहाँ पर पहुँच कर हम लोग खाने काबा के पास में करेंगे और मदीना मुनव्वरा पहुँच कर जो है सुनहरी जालियों के सामने भी जो है सलामती के लिए सबके लिए दुआ करेंगे। अकोला रेल्वे स्थानक ते अग्रसेन चौकादरम्यानच्या डिवायडरवर लावलेले रोप अस्तव्यस्त पद्धतीने वाढल्यामुळे अपघात घडत आहे। याकडे मनपाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। अकोला रेल्वे स्थानकापासून ते अग्रसेन चौकापर्यंतच्या मार्ग डिवायडरवर सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून रोपे लावण्यात आले होते। हीच रोपे आता अपघाताला निमंत्रण देत आहेत। अकोला महानगरपालिकेद्वारे या मार्गावर वृक्षारोपण तर केले, परंतु याकडे पाहिजे तसे लक्ष देण्यात आले नाही। त्यामुळे ही रोपे अस्तव्यस्त पद्धतीने वाढली। या रोपांच्या फांद्या रस्त्यावर येत आहेत आणि त्याच फांद्या अपघाताचे कारण बनू शकतात। रेल्वे स्थानकाच्या या प्रमुख मार्गाला इतर लहान रस्ते सुद्धा जोडलेले आहेत। सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत या मार्गावर वाहतुकीची वर्दळ सुरू असते। रस्त्याच्या वळणावर अशा झाडांमुळे दुसऱ्या मार्गावरील वाहन दिसत नाही, त्यामुळे सदर मार्गावर अपघात वाढत आहेत। मागील आठवड्यात याच मार्गावर लक्झरी अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला होता। या मार्गावर वाढत चाललेल्या अपघातांचे प्रमाण पाहता डिवायडरवर अस्तव्यस्त पद्धतीने वाढलेली रोपांच्या फांद्या कापण्याची गरज आहे। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। जननी 2 अभियान अंतर्गत सिटी मैत्रीण व महिलांचा कार्यक्रम संपन्न। पिकअप वाहनासह 8 गोवंश जप्त, विशेष पथकाची कारवाई। आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा। चौकात ट्रक पडला बंद, नो एंट्रीमध्ये वाहनांची एंट्री। वाडेगाव येथे महिला सशक्तीकरणासाठी विशेष मार्गदर्शन। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।